मॉर्निंग, वेलकम बॅक टू माझी मीरा. माझे केस कसे दिसतात ते स्मूथनिंग जात आले त्याच्यामुळे ते असं अवतार झालं. मीरा दाखवते तुम्हाला काय करते. छान पाऊस पडलाय आणि हे इथे मावशी धुवून गेलेत आणि मीराला मज्जा येते पाण्यात खेळायला. नको बाळा नको मीरा, पडशील पिलू, पडणार ना. कुठे जायचंय, कुठे जायचंय? तिला मला पण न्यायचंय बाहेर. क्यूटी चल. पाणी घातलं का तू झाडांना? घातलं ना बाळा आपण पाणी. हो, पानं तोडायची नाही. डॅडू ओरडतो ना. मग नाही ओरडत डॅडू मीराला, नाही ओरडत, बिकॉज मीरा इज अ गुड गर्ल ना. मीरा त्रास नाही देत, मग डॅडू नाही ओरडत मीराला. चल, तुला यायचंय का लवली दादाकडे? मीरा, दादाकडे यायचंय का तुला? मम्मा चाललीये दादाकडे. नो का ग? मीराचे कापलेले केस काहीच वाटत नाही. कुरळ्या केसांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्या केसांना कसंही करा, कटिंग करा नाही तर काही करा, त्यांना काही कळूनच येत नाही त्या केसांवर. अरे 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 माझं क्यूट क्यूट बेबी आला. अरे माझं सोना बेबी. अरे अरे बापरे, मीरा मोठी झाली आता. सो मीरा जेव्हा पण किंवा लाडत येते ना, मी काही काम करत असते किचन मध्ये किंवा भांडी घासत असते आणि मीरा अचानक अशी रांगत येते आणि मम्मा मम्मा असं हळू आवाजात बोलते ना. छोट्या बेबी सारखं येतं ना मीरा, आणि तिला ते खूप मजा येते रांगायला. आता असं ती दिवसातून 2-3 वेळा तरी असं करतेच करते. रांगत हळूच येते आणि हळूच येते मम्मा. अशी आवाज येते. उचकी लागली, कुणी आठवण काढली तुझ्या बाळाची? मीराचं हेअरकट कळतोय का? थोडा थोडा कळतोय. तो ताटाला पाय नाही लावायचा. छान छान आहे माझे बाळ ना. सगळं फिनिश करणार आहे ना मीरा? हा, सो आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 वाजली आणि निमेशला विचारलं स्वयंपाकाला काय बनवते. निमेशने फरमाईश ठेवली की आज शिंगोळ्या बनव. शिंगोळे ट्रेडिशनल रेसिपी आहे जी आमच्याकडे बनवतात हुलग्याच्या पिठाची. सो ती आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार. मला पर्सनली शिंगोळ्या खायला पण आवडतात आणि करायला पण आवडतात. सो बघूया आपण आता कसं होतंय ते. सो मला शिंगोळीची रेसिपी अशी आठवते म्हणजे अशी मी पाहिली आहे की माझी आजी बनवायची शिंगोळी. जेव्हा आजी कधी मुंबईला यायची ना
त्या वेळेला आजी नक्की बनवायची. आणि आजी आहे ना ते हातावर बनवायची. आता मला हातावर बनवता येत नाही, म्हणजे अगदी हातावर ते पीठ घेऊन मग ते राऊंड राऊंड करून मला तसं जमत नाही. मी आपल्या अशा ह्याच्यात म्हणजे पोळपाटावर किंवा त्याच्यावर बनवते. आजीसारखं मला जमत नाही, पण आजी मस्त शिंगोळ्या बनवायची आणि एकदम पातळ पातळ आणि नाजूक अशा छान एकसारख्या बनवायची ती. सो तेव्हाच आजीचं बघून मी ते करायला शिकले होते. मी ट्राय पण केलं पण मला ते जमलं नाही. त्याच्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये आम्ही 2-3 वेळा शिंगोळ्या केल्या होत्या गावी असताना. सो तेव्हा मी ती व्यवस्थित पाहिली, कारण का आजी जेव्हा करायची तेव्हा मी खूपच लहान होते. पण मला आठवायचं आजी कसं बनवायची काय ते म्हणजे शिंगोळी कशी वाळायची ते. आणि आता लॉकडाऊनमध्ये आम्ही जेव्हा होतो कोरोनाच्या वेळेला तेव्हा आम्ही खूप वेळा शिंगोळी बनवली होती. तेव्हापासून माझ्या पक्क डोक्यात ते फिट झाले की हा अशा प्रकारे बनवायची असते. कारण का म्हणजे माझी मम्मी पण नाही बनवायची आणि इकडे पण मम्मी नाही बनवायच्या. त्याच्यामुळे मग करायचं किंवा शिकायचं असं काही हेच नव्हतं आलं. पण गावाला जेव्हा होतो त्यावेळेला मी पाहिली होती. सो आता शिंगोळीसाठी मी हे मिरच्या घेतल्यात, लाल मिरच्या घेतल्यात. लाल तिखट पण टाकू शकता किंवा मग ओल्या मिरच्या असतात त्या लाल झालेल्या त्या पण वापरू शकता. तर माझा जर आधी प्लॅन असता तर मी त्या मिरच्या खास ठेवल्या असत्या लाल होण्यासाठी, पण आता त्या नाहीयेत म्हणून मी सुक्या मिरच्या वापरते. आणि ऍक्च्युली माझं जे लाल तिखट आहे ते खूप तिखट आहे आणि ह्या मिरच्यांच्या मी ना बिया काढून घेतल्या, त्यामुळे त्या फार तिखट लागणार नाही. म्हणून मी फक्त ते कलर येण्यासाठी खास वापरले. कारण का निमेशला आणि मला दोघांना पण आम्हाला जास्त तिखट आता सहन नाही होत, कारण का मीरामुळे मी खूप सपक जेवण बनवते. त्याच्यामुळे मग आम्हाला तिखट खाल्लं की त्रास होतो. सो म्हणून मग मी हे लाल तिखट ह्या मिरच्या घेतल्या होत्या. सो मिरच्या, लसूण आणि ह्यात मी मीठ पण टाकणार आहे आणि जिरं पण टाकणार आहे. ह्याची मी पेस्ट बनवून ते वाटण रेडी करून घेते. मला आणि निमेशला पर्सनली रेसिपी खूप आवडते. म्हणजे मला आठवते मीरा जेव्हा खूपच लहान होती आणि मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला पण मी शिंगोळ्या बनवून खाल्ल्या होत्या. मीरा प्रेग्नेन्सीच्या वेळेला फार नाही, पण मीरा जेव्हा लहान होती म्हणजे नुकतीच न्यूबॉर्न होती त्यावेळेला आम्ही जेव्हा दोघंच असायचो त्यावेळेला आम्ही फक्त शिंगोळ्या करून खायचो. कारण का शिंगोळ्यांचं ते रस्सा प्यायला आणि ते खायला जास्त मजा येते. ते भाकरी सोबत आम्हाला नाही आवडत, म्हणजे निमेशला पण नाही आवडत आणि मला पण नाही. ते नुसत्या खायला आणि त्याचा रस्सा प्यायला खूप आवडतं. म्हटलं ठीक आहे, आता बरेच दिवस झाले बनवलं नाहीये. म्हणजे पप्पांना शिंगोळ्या खूप आवडतात. पप्पा मागच्या वेळेस आले होते पण त्यावेळेला नेमकं असं झालं की पीठ होतं पण ते नक्की शिंगोळ्यांचंच आहे की काय हे माहीतच नव्हतं. आणि थोडंसं पीठ मी कालवून बघितलं पण त्याचा काहीच अंदाज लागत नव्हता. खाऊन पण बघितलं तरी पण नाही कळालं, मला पण नाही कळालं, मम्मींना पण नाही कळालं. त्याच्यामुळे मग त्या दिवशी तो प्लॅन कॅन्सल झाला, नाही तर त्याच दिवशी शिंगोळ्या केल्या असत्या. आणि मग ते शिंगोळ्यांचं प्लॅन कॅन्सल झाला म्हणून मग पुरी भाजी आणि ते सगळं केलं होतं. पण पप्पांना आणि मला पण आवडतं आणि निमेशला पण आवडतं, त्याच्यामुळे आज मी खास करणार आहे. सो आता इथे मी हे एवढं पीठ घेतलंय आणि त्यात हे वाटण टाकून मी ते मळून घेणार आहे व्यवस्थित, म्हणजे हा छान कलर पण येईल. आणि त्याच्यात मी सगळं मीठ आणि ते सगळं टाकलं त्याच्यामुळे एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज नाहीये. कलर पण छान आलाय. जर लाल तिखटची गरज वाटलीच तर मग शेवटी टाकेन मी चव घेऊन. आता छान पीठ मळून झालंय. त्याच्या मी गोल गोल शिंगोळ्या करून घेते, पण त्या करायच्या आधी पातेल्यात मी पाणी कढवायला ठेवते फोडणी देऊन. म्हणजे मग शिंगोळ्या करून झाल्या की लगेच त्या उकळीच्या पाण्यात सोडेन, कारण का त्याला शिजायला बराच वेळ जातो. जवळजवळ अर्धा-पाऊण तास ते शिजवायला लागतात. आणि त्याच्यानंतर मग वरून फक्त कूट आणि ते बाकीचं मिक्सचर टाकायचं असतं. सो आता पटापट मी करून घेते कारण का ऑलरेडी 8 वाजले आहेत. सो ह्या मी मला जमतील तशा करून घेतल्यात आणि आता ह्या मी उकळीत सोडणार आहे. आता छान उकळी आली आहे. मस्त उकळीत ह्या अर्धा-पाऊण तास शिजून द्यायचे आहेत. म्हणजे बराच वेळ झालाय, अजून एक 15-20 मिनिटांनी बंद करेन. आणि मग त्याच्या आधी बंद करायच्या आधी एक 10-15 मिनिटं शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय, तो कूट टाकेन म्हणजे मग शिंगोळी इज रेडी.
मस्त दिसते एकदम, कलर छान आलाय. आणि खायला पण तेवढंच छान लागेल. सो शिंगोळ्या खाऊन झालेत आणि शिंगोळ्या करायला खूप वेळ गेला, कारण का ते शिजायला ना 1-1.5 तास लागतो. जसं मी म्हटलं होतं अर्धा-पाऊण तास मी त्या आधीच शिजवलं होतं आणि त्याच्यानंतर मग कूट टाकून बराच वेळ. तो ऑलमोस्ट मला ते करायला वळायला आणि ते करायला मला 2-2.5 तास गेले. सो 9:45ला शेवटी आम्ही जेवायला बसलो, कारण का ते शिजायला बराच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर मग मी भांडी आणि ते आवरले आणि मग निवांत जेवायला बसलो. तोपर्यंत मीराचं सगळं उरकून घेतलं होतं. आणि फायनली आता आम्ही खाऊन पिऊन मस्त निवांत आता झोपायला मोकळं झालं. मीरा सारखी हलतीये. मीरा ऍक्च्युली दुपारी झोपली होती, त्याच्यामुळे असं वाटत नाहीये की ती लवकर झोपेल. ये मीरा इज हियर, से गुड नाईट. मीराला आली झोप. साचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय.